नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या मी मसला या गावामध्ये आहे. तालुका जिल्हा लातूर हे गाव आहे आणि या गावामध्ये सध्या एका रस्त्याचा मोठा प्रश्न आहे. गावामध्ये जाणारा हा मुख्य रस्ता म्हणजे या साईडनं गादवडवरून येणारा हा रस्ता आहे आणि पुढे इकडे करकटाला जातो. तर या रस्त्यामध्ये हा जो छोटा पॅच आहे तुम्ही पाहताय, साधारण हनुमान मंदिर ते मरियाई चौक असा हा रस्ता आहे आणि याचा वाद बऱ्याच दिवसापासून कोर्टामध्ये आहे आणि प्रशासकीय कचेऱ्यांमध्ये हे अडकलेलं आहे सगळं. तर या सगळ्यामध्ये पिळवणूक मात्र ग्रामस्थांची होत आहे. ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून इथं व्यवस्थित रस्ता नाही. आता तर सध्या पावसाचे दिवस आहेत, तुम्ही पाहताय प्रचंड खराब अवस्था या रस्त्याची आहे. एखाद्या शेतात जाणारा रस्ता जसा असतो अगदी त्याच्याही पेक्षा खराब अवस्था इथं आहे. रस्त्यावर पाणी आणि चिखल आहे. इथले विद्यार्थी शाळेत जाताना, लोक प्रवास करत असताना या सगळ्याच गोष्टींची अडचण होत नाही आणि हा रस्ता बऱ्याच दिवसांपासून असाच प्रलंबित आहे. काय नेमकं कारण आहे आणि कोणती नेमकी अडचण हा रस्ता तयार करण्यासाठी येत आहे, हे आपण इथल्या ग्रामस्थांसोबत चर्चा करून समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत गावातील एक नागरिक आहेत. काय नाव आहे सर आपलं? माझं नाव दत्तू निवृत्ती आलटे. बरं, काय करतात तुम्ही? मसला. बरं मी व्यापारी आहे. बरं, तर काय नेमका प्रश्न आहे हा रस्त्याचा? मी गेल्या 2023 पासून हे हनुमान मंदिर ते बांधून रस्ता ह्या खुला करण्यासाठी, याच्यावर अतिक्रमण झाले, खुला करण्यासाठी तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेले. बरं वारंवार निवेदन देऊन सध्या या रस्त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही. बरं थुतूर कारवाई करून ते बंद करते. आणि काही शेतकऱ्यांनी जमीन मोजून घेतली, काही शेतकऱ्यांनी जमीन मोजली नाही. त्या शेतकऱ्याचा आपसात वाद आहे, त्या रस्त्याचा वाद नाही. शेतीचा वाद आहे. मग शेतकऱ्यांनी वाद मोजून घेतल्यानंतर ती जमीन स्वतः त्याचं क्षेत्र ताब्यात घेतली. राहिलेल्या शेतकऱ्यांनी जमीन मोजून घ्यायला पाहिजे का नाही, ते घेत नाहीत. जमीन मोजून न घेता ते अतिक्रमण बी काढत नाहीत. लोकांना त्रास होतो. गावातल्या येणाऱ्या जाणाऱ्या एखादं मारून जर वारलं तर नेता येत नाही माणसाला. लोकांची ही अडचण आहे. किती अंतर आहे हा रस्ता? 500 मीटरचा रस्ता आहे. 500 मीटरच्या रस्त्याला 3 वर्षापासून मी झगडतोय. प्रशासन काही दखल घेत नाही. बरं, शासकीय स्तरावर याची काय कारवाई सध्या झाली का? म्हणजे शासकीय स्तरावर तहसील कार्यालय नोटीस काढते. नोटीस काढले की लगेच तहसील शेतकरी कोर्टात जातात. कोर्ट गेले काही दिवस स्टे देते, पुन्हा स्टे उठते, पुन्हा अजून शेतकरी पुन्हा नोटिसा निघाली की पुन्हा शेतकरी पण ऍक्च्युली शेतकरी आपलं क्षेत्र मोजायला तयारच नाहीत. माझं म्हणणं आहे की आपल्या शेतकऱ्याने आपलं क्षेत्र मोजून घेऊन रस्ता मोकळा करून द्यावा. शासकीय रस्ता आहे, पूर्वीचा पानंद रस्ता आहे. तो पानंद रस्ता मोकळा करायला काय हरकत आहे? लोकांना जाण्याचा त्रास होतो ना. मग साधारण ह्या 500 मीटर अंतरामध्ये किती शेतकऱ्यांचा प्रश्न आहे? एक 7-8 शेतकऱ्याचा प्रश्न आहे. तो 7-8 शेतकऱ्याचा त्याच्यावर अतिक्रमण आहे. त्या शेतकऱ्यांनी स्वतः मोजून घेऊन आपलं क्षेत्र मोजून घ्यावं आणि कळवावं शासनाला. प्रश्न मिटून जातो ना. या संदर्भात कलेक्टरला वगैरे तुम्ही कलेक्टरला निवेदन दिलो मी, पुन्हा तहसीलला निवेदन दिलो, डिप्टी कलेक्टरला दिलो, BNCला निवेदन दिलं मी या संदर्भात रस्ता खुला करण्यासाठी. पण काही याच्यावर कारवाई होत नाही. गेल्या 3 वर्षापासून माझी मागणी आहे. ठीक आहे, चालतंय. तर या ठिकाणी प्रकरण यांच्याकडून आपल्याला असं समजतंय की 500 मीटर अंतराचा हा रस्ता आहे, गावातला मुख्य रस्ता म्हणायला हरकत नाही आणि शेतकऱ्यांचं त्यावर अतिक्रमण आहे. संबंधित प्रशासनानं, तहसील कार्यालय असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्यांनी या संबंधित लक्ष देऊन तो रस्ता खुला करून द्यावा आणि मजबूत करून द्यावा, असं त्यांची इथं मागणी आहे. आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं? बाबासाहेब सोपान आलटे. बरं, मग का रस्ता हा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग काय वाटतं तुम्हाला? हे शेतकऱ्या पाय भांडणं पायी भांडणायचं ही एकूण एकाला भांडणं केले आणि नंतर एका शेतकऱ्याचं रान निघालं रस्त्यामध्ये. तर ती रस्ता आता बंद काही दिवसानं बंदच होता. सायकल सध्या जात नव्हती तिथून. तरी पुन्हा ती पोल काढल्याच्या नंतर पुन्हा जाण्यात यायला लागलं लोकांनी. जाणून बुजून पत्र्याचे शेड मारले लोकांनी पुढं समोर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तिथं पुढं आणि इकडे समाज मंदिर पस्तोर. आमची जयंती सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सध्या तिथवर नेता येत नाही आम्हाला. तर आम्ही इथं अलीकडे गाडी उभा करून आम्ही तिथं बाबासाहेबाला फोटो घालण्यासाठी आम्ही एवढं केलो. तर आम्हाला जयंती तिथवर नेता येत नाही आणि कुठलाच उत्सव करता येत नाही तिथवर जाण्यासाठी. ठीक आहे, मग सध्या ही अडचण सगळीच म्हणजे रस्त्याची मिटली नाही. रस्त्याची अडचण काहीच मिटू बी देत नाही ही. आणि टी आणतात असंच म्हणतात, तुमचं असं हे करू आम्ही 15 तारखेला करू. हा, गायरानाची मोजणी आणली, गायरानाची मोजणी आणली स्वतः मी.
काय मी झेंडा घेऊन पळालो. तुमची काय नेमकी मागणी आहे प्रशासनाकडे? पक्षी झेंडा आमचा ही रस्ता मोकळा करून द्यावा. ठीक आहे, मग कुठं बी असेल, कुणाकडे निघल कुणाकडे नाही निघल ती काय घेणं देणं नाही मला. ठीक आहे, चालतं. एक नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा. बाकी तो माझा प्रश्न नाही की रस्ता कोणाकडे आहे, कोणी अतिक्रमण केलं असं त्यांनी सांगितले. आपल्यासोबत आणखी एक आजोबा आहेत. काय नाव आहे तुमचं? संभाजी तुळशीराम मालटे. बर, काय काय म्हणता, काय अडचण येते सध्या या रस्त्याची? ह्या का माझ्या समोर जे माझ्या बरोबरचा कोणीच माणूस राहिलेला नाही. बर. आणि पहिलं जे माझ्या समोरचे हे इथून तिथून हे कोण वाया 10 फूट ते कोण 10 फूट रस्ता मोठा लट होता. बर. तर शेतकऱ्यांनी इकडल्या शेतकऱ्यांनी तिकडे यायचं, तिकडल्या शेतकऱ्यांनी इकडे जायचं. हम्म. म्हणजे रस्ते आपल्या जमिनी सोडायच्या आणि रस्त्यावर अतिक्रमण करायचं. तर ते अतिक्रमण हटवावं, आपला आपला रस्ता खुला करावा, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी इथं पाहिलेलं आहे. सविस्तर आणि मोठा रस्ता होता असं त्यांचं म्हणणं आहे. दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केले आणि आता ही अशी अवस्था झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी गावातील काही नागरिक आहेत. काय नाव आहे सर आपलं? रामेश्वर महालिंग धुमाळ. बरं, काय करता तुम्ही? मी शेती. बरं, ठीक आहे. काय म्हणता ह्या रस्त्याच्या अडचणी? इथं पूर्वी 1972ला पाणंद रस्ता होता अगोदर. बरं. 1972ला त्याच्यावर काम करण्यात आलं नंतर. बरं. आणि त्याला इतर जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला. हम्म. आणि त्याच्यावर 2-4 वेळेस काम झालं या रस्त्यावर नंतर. आता हे 5-7 वर्षापूर्वी त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा मिळालेला आहे. मग नंतर काही शेतकऱ्यांनी त्यांची शेती मोडल्यानंतर मग ते त्यांच्या अशा लक्षात शेत आपलं जे रस्त्यावर येत आहे शेत लक्षात आलं त्यांच्या. मग त्यांनी नंतर कोर्टातून त्याचा ताबा घेतला काही भागाचा. आणि मग ते त्याच्या ताबा मिळण्याचं कारण म्हणजे BNC डिपार्टमेंटने जी रस्ता झालेला 1972ला, एक वास्तविक 40 वर्षापूर्वी रस्ता झालेला असतानाही त्या डिपार्टमेंटनं पाठपुरावा न केल्यामुळं त्या रस्त्याचा ताबा गेला. बरं. आणि त्याच्यामुळं गाववाल्याची पुन्हा नंतर अडचण झाली. 40 वर्षापूर्वी रस्ता असला मग जिल्हा मार्ग आहे, हा जिल्हा मार्गाचा दर्जा आहे रस्त्याला ह्या मोठ्या. मग आता गाववाले त्याच्यामुळे खूप मोठी अडचण होत आहे. तर ते BNC वाल्यांनी गव्हर्नमेंटवाल्यांनी ते जिल्हा मार्ग जो आहे तो व्यवस्थित पद्धतीनं काय करता येईल ते बघून व्यवस्थित तेवढा मोठा रुंद त्यांचा जी ताबा आहे समजा ती म्हणता किंवा 60 फुटाचा रस्ता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय आहे ते व्यवस्थित पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं कुठं बाजूला निघत असेल तर थोडं हे करून अगर जिल्हा मार्गाचं सगळं मोकळं करून जसं व्यवस्थित पद्धतीनं खुला करून घेता येईल त्या पद्धतीनं करून घेऊन व्यवस्थित कारवाई करून जे काय योग्य आहे ते करून घ्यावं. त्याचं काय आहे ते. आणखी एक नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. काय म्हणणं आहे नेमकं तुमचं? माझं म्हणणं काहीच नाही साहेब. ही पूर्वी पांधन रस्ता होता, त्याच्यावर इतर जिल्हा मार्ग आणि जिल्हा मार्ग झालेला आहे. त्याच्यावर 82नं काम केलेले आहे. जिल्हा परिषद 82नं त्याच्यावर सिमेंट रस्ता आहे, पुलाचे कटाडे आहेत, लाईटीचे पोल साईडनं रवलेले आहेत. गावातील काही लोकांनी त्यांच्या शेत मोजून आमच्या रस्त्यात आलंय म्हणून कोर्टात जाऊन ती हे केलंय, ताबा घेतला त्याच्यावर. ही जिल्हा परिषद शाळा दाखवा इकडं, ही जिल्हा परिषद शाळा सुद्धा ह्यांनी ताब्यात घेतली काही गावातल्या लोकांनी. त्याच्यावर गावातलं कुणाचंच लक्ष नाही. आणि आता जायला यायला रस्ता असताना लोक विनाकारण त्रास द्यायला लागलेत आम्हाला. आमच्या घराहून रस्ता आहे म्हणते तिकडून ही रस्ता दुसऱ्याच्या शेतातून करू दिला असेल का करताना? जिथून रस्ता आहे तिथूनच केला असेल ना. तर पुढं त्या एका शेतकऱ्यांनी तिथं रोडचा ताबा घेतलेला आहे पाठीमागं आणि इकडे सगळा रस्ता खुल्ला आहे. आज रोज ही झाडं काढले, सगळा मोठा रस्ता आहे, कुणाची काय अडचण होऊ शकत नाही. पण लोकांनी काय करायचंय, त्याला त्या शेतकऱ्याला ही रस्त्यातलं रान काढून देऊन इकडून रस्ता करायचा आहे, ही त्यांची भावना आहे. त्याच्यापेक्षा माझं काही दुसरं म्हणणं नाही. ठीक आहे, मग प्रशासनाकडे काय आता काय प्रशासनाकडे 100 अर्ज दिले आम्ही प्रशासनाला जागा करण्यासाठी. 100 जिल्हा परिषद 82 कुणी सुद्धा लक्ष दिलं नाही ते प्रशासनानं त्याच्यात. गाव पातळीवर हे ह्याचं निराकरण होईल? गावातल्या गाव निराकरण कशाला होतंय? आता एखाद्याच्या घाशात जर घालायचं असलं तर एकाची बाजू घेतल्यासारखं झालं ना. ते सामंजस्यानं बसावं, मिटवावं, ही इकडं आहे रस्ता करू असं नाही. गावातल्या लोकांचं तसं नाही, त्यांना फक्त ही तेवढ ठेवायचंय. ठीक आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं? बेडवे मल्लिकार्जुन शिवली. बरं. काय म्हणता, काय नेमकी अडचण? काय रस्त्याची अडचण आहे गावात. आता जाता येत नाही, लेकराला शाळेत जाता येत नाही. पाऊस पडल्यावर चांगल्या सुद्धा माणसाला उड्या मारून जावं लागतं, डवस असते. तर रस्त्याची व्यवस्था व्हावी शासनाच्या नियमाप्रमाणे. आम्हाला काय बाकीचं काय नाही तेवढं. बरं, या संदर्भात मागण्या बऱ्याच झाल्या. हो. बरं, मग आता सध्या यामध्ये ग्रामपंचायतचा काय रोल आहे का? हे सगळं रोल ग्रामपंचायत काही लक्ष देईना. पहिली एक 5 वर्ष गेली, ही बी दुसरी 5 वर्ष गेली. एक जणांना तिकडून व्हायचं, एक जणांना इकडून व्हायचं आणि रस्ता तसाच ठेवायचा ग्रामपंचायत सदस्यांनी. असं या रोल मध्ये ही रस्ता 10 वर्ष झालं पडलेला आहे. बरं.
ठीक आहे, म्हणजे तर त्यांनी एकंदरीत लक्ष आपण देऊन ग्रामपंचायत लक्ष दिल्यावर एवढ्यापर्यंत येतच नव्हतं ना. गावातील नागरिकांसोबत आपण चर्चा करत आहोत आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. इथं लोकांना रस्त्याची मोठी अडचण होते. आपण नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं? मी रमाकांत माणिक कांबळे. तर काय सांगाल एकंदरीत या रस्त्याबद्दल? हा रस्ता जवळपास 17-18 पासून ही रस्ता बंदच आहे. कारण सुरुवातीपासूनच ह्या रस्त्याला पंचायतनं हे केलं नाही, दखल दिली नाही, पाठपुरावा केला नाही, कुठल्याही पाठपुरावा केला नाही. आणि त्यावेळेस पण कोर्टाचे एका पार्टीनं कोर्टात गेले, कोर्टात त्यांच्यासारखा निकाल झाला आणि त्या निकालामुळं रस्त्याचा कब्जा घेतलेला आहे. काय मागणी आहे सरकारकडे तुमची? फक्त एवढंच मागणी आहे की रस्ता कायमस्वरूपी देण्यात यावा, कायमस्वरूपी हो, देण्यात यावं कायमस्वरूपी. आणि रस्त्याचं रस्त्याचं सुधारणा करण्यात यावी. सुधारणा करण्यात यावी. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत आपण बऱ्याच लोकांसोबत चर्चा करतोय. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की रस्ता हा चांगल्या परिस्थितीमध्ये झाला पाहिजे आणि रस्त्याचा कायमचा प्रश्न मिटला पाहिजे. हनुमान मंदिर ते मरियाई चौक ज्या ठिकाणी मी आता थांबलोय, तर हा साधारण 500 मीटर अंतराचा रस्ता आहे, ज्याची अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी आहे. आणि तुम्ही पाहताय, आपण त्याच्या फुटेजमध्ये पण दाखवलेलं आहे की किती खराब रस्ता झालेला आहे. दोन्ही पद्धतीचे शेतकऱ्यांचे वेगवेगळं म्हणणं आहे की हा पांढरा रस्ता होता, हा जिल्हा रस्ता आहे, जे काय असेल ते असेल, परंतु प्रशासनानं या संदर्भामध्ये लवकरात लवकर दखल देत, यामध्ये लक्ष देत या लोकांचा हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. कारण फक्त प्रश्न 2-4 शेतकऱ्यांचा नाही, तर हा संपूर्ण गावाचा आहे आणि गावातला हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. म्हणजे तुम्ही या साईडनं जर आलात तर तुम्ही लातूरून गादवडून या साईडने इकडे येऊ शकतात आणि इकडं निळकंठ भोसा हा रस्ता आहे आणि इकडे जाणारा हा मुरुड रोडला जोडणारा रस्ता आहे, करकटा भिसेवागुली वगैरे ह्या साईडला हा रस्ता जातो. त्यामुळे गावातील हा मुख्य चौक आहे. तिन्ही साईडला मोठ्या मोठ्या गावांनी हा रस्ता जातो. तर तसाच हा महत्त्वपूर्ण रोड या ठिकाणी अक्षरशः ब्लॉक झालेला आहे. इथून 2 गाड्या मला वाटतं पास होऊ शकत नाहीत या ठिकाणाहून, समजा आहे ना, एखादं उसाचं ट्रॅक्टर वगैरे जर आलं तरी, आणि गावातील डबल गाडी जात नाही. तर अशी अवस्था इथं आहे. प्रशासनानं दोन्ही बाजू लक्षात घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर मार्ग काढणं गरजेचं आहे. ज्यांच्या अंतर्गत हा विषय येतो, तहसील कार्यालय लातूर, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर असेल आणि संबंधित कलेक्टर ऑफिस असेल, या सगळ्यांपर्यंत जाऊन या नागरिकांनी चर्चा केलेली आहे. तरी सुद्धा यामध्ये म्हणावं असं समाधानकारक मार्ग आणखी इथं सापडलेला नाही. परंतु आपण सुद्धा या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सांगणार आहोत की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. का तहसील असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, यांच्यापर्यंत सुद्धा जाऊन आपण त्यांचं म्हणणं या कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रशासनाला या संदर्भामध्ये लवकरात लवकर जाग येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी अजय यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मसला, लातूर.